आम्ही कार्यकर्ते तयार करतील, नवीन खासदार आमचे देतील. परंतु आज जी महाराष्ट्राची अवस्था आहे ती अवस्था बदलण्याचं काम फक्त आणि फक्त उद्धवजी करू शकतात. पण तुम्ही देखील विरोधात 2.5 वर्ष काढली. काही खासदारांचं म्हणणं आहे की निधी मिळत नाहीये, विकास महत्त्वाचा आहे, भावना महत्त्वाची आहे. ज्यावेळी हे निवडून आले त्यावेळी पंतप्रधान मोदी होणार हे लोकांना पण माहिती होतं आणि त्यामुळे ह्यांना विरोधी पक्षाचे खासदारच म्हणून लोकांनी निवडून दिलं होतं आणि त्यामुळे विरोधी पक्षाच्या लोकांकडनं मोठी अपेक्षा तिथल्या जनतेची नव्हती, फक्त आणि फक्त या प्रवृत्तीच्या विरोधात आणि निष्ठावंत म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं आणि त्या अपेक्षेला त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. ते फक्त आणि फक्त कारण सांगतायत की आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी पक्ष बदललेला आहे. कोकण बालेकिल्ला समजला जात होता, त्या ठिकाणी देखील खासदार नाहीये. आता मराठवाड्यातले 3-4 खासदार जे आहेत ते सोडून गेले. शिवसैनिक म्हणून पाहिल्या पद्धतीने शिवसेनेची एका आमदारापासून सुरुवात झाली होती. आज शिवसैनिक ठाम आमच्या पाठीशी आहे, जनता पाठीशी आहे. निश्चितपणे हे वातावरण काही दिवसामध्ये बदलेल. साहेब ओमराजे निंबाळकर म्हणतात मोठ्या धर्मसंकटात आहे. नाही, खरं तर ओमराजेंनी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना मंत्री होणार, सत्तेत जाणार म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं. तर या सगळ्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात लोकांनी दिलं होतं आणि त्यावेळी विरोधी पक्षातच बसणार अशी लोकांना पण माहिती होतं की आपण जे खासदार निवडून देणार ते विरोधी पक्षात बसणार आहेत. असं असताना आता सत्तेसाठी तुमच्याकडे विकासासाठी आता ही कारणं सांगणे अत्यंत चुकीचं आहे आणि ओमराजेकडनं सामान्य आणि तरुण शिवसैनिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. अजूनही त्यांनी निर्णय बदलावा अशी आमची अपेक्षा आहे. उरलेले आमदारही सोडून जातील असं नाही, खरं तर आपण बघितलं असाल की आज 500 बहुमत आहे. हे आमदार निवडून येऊन त्यांना सत्तेमध्ये सत्ता जाणार, सत्ता राहणार असं काही नाही. परंतु आज आपण जे काय महाराष्ट्रात चालू आहे, आज महाराष्ट्रात दुष्काळ आहे, महिन्यावर पाऊस पडला नाही, त्याच्यावर पण बोलत नाही. परंतु हे खासदार फोडायचे. आज आपण बघितलं असाल की नीटचा पेपर फुटला आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढले, महागाई वाढली. ह्या विषयावर आपण लोकांचं लक्ष विचलित करायचं, यासाठी ही फोडाफोडीची कारण आहेत. विरोधी पक्ष संपवण्याची भूमिका आहे, परंतु अशाने विरोधी पक्ष संपणार नाही, तो निश्चितपणे पुन्हा एकदा उभा राहील. एवढं ज्या प्रकारे प्रलोभन दाखवलं गेलंय विरोधी पक्षाच्या आमदारांना खासदारांची बंडखोरी आहे, कसं बघताय? आता खरं तर आपण बघितलं की आम्ही सांगत होतो की त्यावेळी 50 खोके एकदम ओके म्हणून. परंतु त्यानंतर कालच्या जिल्हा परिषद निवडणुका, नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या लोकांनी सुद्धा आरोप केलेत. म्हणजे भाजपच्या विरोधात जेव्हा शिंदे सेनेचे लोक लढले तेव्हा भाजपने सुद्धा आरोप केले होते की यांना 50-50 खोके देऊन आम्ही निवडणूक आम्हाला घेतले म्हणून. आणि त्यामुळे आमच्या आरोपापेक्षा आता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यावेळी आरोप केले होते आणि तेच आरोप आज पुन्हा आहेत. नाही, आज ठाकरे साहेब, उद्धवजी प्रत्येक मेळाव्यामध्ये, प्रत्येक वर्धापन एक महाराष्ट्राला हे देत असतात. तीच आदेश किंवा तेच मार्गदर्शन आम्हाला हा वर्धापन दिन होतो, दुसरीकडे पण वर्धापन दिन आहे. नाही, तो सत्तेचा वर्धापन दिन आहे आणि हा आमचा शिवसैनिकांचा वर्धापन. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.